नमस्कार मित्रांनो, मी प्रशांत मोहिते स्वागत करतो आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि आज आहे ना, उद्या आपल्याकडे पूजा आहे आणि त्यांना आपण तयारी करतोय, म्हणजे पताके लावणे वगैरे काय आहे ते सगळं तयारी करतोय. आणि ह्या ब्लॉगमध्ये ना आपल्या खाली आहे ना साखरपुडा पण आहे. आपल्याच वाडीतल्या एका मुलीचा प्रणाली करून आपली शाळेतली वर्गमैत्रीण आहे, तिचा साखरपुडा आहे, ते पण तुम्हाला दाखवतो. आणि आता खाली ना हरिपाठ आहे, ते पण असेल, ते पण तुम्हाला दाखवतो. आणि आता हे सगळे आपले ना याची लगबग चालू आहे. कोण कुठे हॅलोजन लावतोय, तर कोण कुठे पताके लावतोय, तर कोण कुठे आपल्या सर्व कामात आपण बिझी झालो आहे. तर आपण पण ते तुम्हाला दाखवतो, काय कसं करतात, काय कोणती तयारी करावी लागते किंवा काय तयारी करावी लागते, ते तुम्हाला मी दाखवतो आहे सगळं ब्लॉग्समध्ये. तर चला आता डायरेक्ट आपण जाऊन भेटू काय काय काम चालू आहे तिकडे. तर आता आहे ना 8 वाजलेत. तर आहे ना अन्या बघा, हे सगळ्यांना अन्या आणि बारकूने, तर बारकू खूप मेहनत करतो आणि अन्याने. मी मस्ती करतो पण कामाच्या वेळी मस्ती करत नाही, जे आहे ते कधी कधी सिरियस पण बोलून जातो. आता बघा अन्याने इकडे सगळं इकडे केलं आहे आणि शेवटपर्यंत तिथपर्यंत जोपर्यंत अन्याचं घर आहे त्या साईडला तिथपर्यंत केलं आहे. आणि आता एवढं झालं की सगळं म्हणजे एवढा फक्त खल्याला करायचा की मग झालं. आपल्याला किती पताके उरलेत? फक्त ही शेवटचे दोन उरलेत. आणि मी मध्ये मध्ये थोडंफार हेल्प करायला होतो. फक्त एक हॅलोजन इकडे लावून झालाय आता. पण जरा ह्या बोलला ना आता ते मला पटत नाही. हा बोल, काय बोलतोयस? काही हेल्प केलेली नाही, दिसता कॅमेरा घेऊन फक्त बस आणि आराम. अरे मी काय नाही, तुला गाठ बीट बांधून नाही दिली? गाठ 7 फेरे नाही घ्यायच्यात आपले. चायला आता काय बोलणार नाण्या. आणि ना फक्त एवढं खायला झालं मनीषा की मग आपलं काम झालेलं. फक्त शेवटी 2 पताके उरले आहेत. आणि मनीष खरंच एवढ्या प्रेमाने एवढा बघतोय ना मनीष. तिला सांग बेस्ट बॅट्समन आणि बेस्ट बॉलर. आणि आजच्या पूर्ण टुर्नामेंटमध्ये आमच्या टीमला फक्त आहे ना, आमच्या टीमकडून अन्याला बेस्ट बॅट्समॅन मिळाला. फक्त 2 फोर मारले लागत. तर आता आपल्या पण मैदानामध्ये आलो आहे. इथे उद्या डान्स वगैरे असणार आहे, तर त्यासाठी सगळे पताके आणि लाईट्स वगैरे तुम्हाला मगाशीच बोललो लावले आहेत करून. तर अजून इकडे थोडेसे पताके लावायचे आहेत. आणि आपले मंडळाचे सदस्य सुदेश मोहिते, त्यांचा मुलगा खूप मेहनत करताना दिसत आहेत आपल्या मंडळासाठी. आणि ही पागल आली आहे ते, तू कसा काय? आणि आता सगळं होईल. आणि खरंच प्रणिलनी पण खूप सारी मेहनत घेतली आहे. फक्त एक काम करतो, घेतो आणि तोडतो आणि आम्हाला देतो. आणि इकडे माझ्या मैत्रिणी बसल्या आहेत. हाय हाय हाय. आणि एक मैत्रीण घरी गेली आहे, घरात गेली आहे. आणि ही कोण आहे? ही माझी बेस्ट फ्रेंड आहे. तर इकडे आहे ना आता आहे ना साखरपुडा ना चालू झालाय. तर सगळे पाहुणे मंडळी आले. त्यांच्या गाव एकच आहे, त्यांच्या वाडीतले आपल्या वाडीतले सगळेजण आलेत. हां मग. तर इकडे सर्व ही आपली मंडळी आहेत आणि तिकडे मंडळी आहेत. तुम्हाला ते सगळे दाखवतो काय कसं होईल ते. आता इकडे नाही सगळे ना पूर्ण ना थोड्या वेळाने हे सगळे ना खलं वगैरे ना पूर्ण भरून जाईल हे सगळं. आणि आहे ना याच्यामध्ये आपला मित्र पण आला आहे, आयुष. इकडे एकटा आलास? आयुषचा काका बघा हा आहे ना, हा आयुष आहे. आयुषचा काका हा आहे ते. आयुषच्या काकाचं उद्या परवा लग्न आहे.
नवीन कपडे घेतले. दाखव आयुष्याची ड्रेसिंग दाखव. दाखव ड्रेसिंग. व्हिडिओ काढतो. एकीकडे साखरपुडा चालू झालाय आणि एकीकडे ना आता आमचं मेन काम म्हणजे ना डिश मध्ये फरसाण आणि लाडू वाटायचं आहे. तर इकडे तर आम्ही लोक सगळे काम चालू आहे आमचं. तर इकडे मनीष मोहिते आज करतोच काम तर करतो चालू आहे. एवढं थोडं चालेल जास्त हे बारकू आहे थोडं वाढा जास्त. भरून ठेवायची तयार करून हे सर्व काम चालू आहे. इकडे परते झालं मग घ्या त्याच्यावर भरा डबल टिबल. गावची जी कामं असतात नाही सर्व अशी कामं करावी लागतात आपल्याला. सर्वांकडे सर्व गोष्टीमध्ये सहभाग घ्यावा लागतो. भर डबल टिबल घ्यावं. सांग रे. तर मित्रांनो ना आपण आहे ना घराच्या मागे आलो आहे. आपण रोड साईडला आलो आहे. तर इकडे त्यांचा बॅनर लागला आहे जिचा साखरपुडा आहे तिचा. तर तुम्हाला कारण खास करून दाखवतो की ना आपलं रात्रीचं डेकोरेशन दाखवतो कसं असतं. तुम्ही मुंबई ठिकाणी बघितलं असेल आणि किंवा इतर दिवस म्हणजे गावी पण असं बघितलं असेल पण गावीपेक्षा ह्याच्यापेक्षा म्हणजे सुंदर नजारा कुठे एवढा दिसणार नाही. एवढं भारी डेकोरेशन्स केलं आहे. तुम्ही पण बघा तुम्हाला दाखवतो आपल्याकडे गल्लीतून जाऊन स्टार्टिंग एंट्री आहे आणि रात्रीचा ना एकदम सुंदर दिसतो. आणि ना उद्या तर DJ असणार आहे ते एकदम अजून भारी वाटणार आहे. हे बघा
म्हणजे एक नंबर लाईटिंग बिटिंग. आणि हेच घर आहे ज्या घरात लग्न कुठे ह्याच घरात होणार आहे. काय एक सुंदर नजारा म्हणजे एक डेकोरेशन खूप भारी आहे. मंडप वगैरे आता साखरपुडा झालेला आहे, जेवण सुरू झालेलं आहे. आणि ही जी पंगती बसते म्हणजे हे बसलेले आहेत हे लोक उठले की लोक जाऊन बसणार. आज आमच्या घरी माझ्या भावाची मुलगी प्रणाली तिचा साखरपुडा होता. साखरपुडा पूर्ण संपन्न झालेला आहे. आता मंडळी सगळे आपले गावाचे जे आहेत पाहुणे आहेत ते शेजारी सगळे जेवायला बसले. बघा जेवणाचं पण वाढण्याचं काम चालू आहे. मित्रांनो तर रात्रीचे 11 वाजले आहेत आणि त्यांनी सगळं जेवण वाढून वगैरे सगळ्यांना झालं. आणि इकडे ना आपल्याला भाताचा आपल्याला शॉर्ट झाला आहे. भात कमी पडला आहे. तर इकडे लाडू बिडू फरसाण खात आहेत. रात्रीचे 11 वाजले आणि फरसाण खात आहेत. शॉर्ट झाला तर थोडा वेळ जेवू. 11:30 वाजता होऊन जाईल. एक 10 मिनिटात होऊन जाईल. कारण थोडा आता भात आहे आपल्याला कसं अजून थोडा घातला की मग सगळ्यांना एकदम पुरून जाईल. त्यासाठी आपण थांबलो. तर गाईज त्या दिवशी आपला ब्लॉग एंड करायचा राहून गेला. आपल्याला थोडा खूप उशीर झाला. थोडा म्हणजे 12:30 वाजले आणि मग राहूनच गेला. त्यामुळे ब्लॉग एंड करता आला नाही. तर हा ब्लॉग इथे एंड करतो. जर कोणी आपल्या चॅनल नवीन असेल तर जाऊन सबस्क्राईब करा आणि लाईक आणि कमेंटसुद्धा करायला विसरू नका. आणि इंस्टाला पण आपल्याला फॉलो करा. तर चला हा ब्लॉग इथे सेंड करू. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. अजून खूप सारे ब्लॉग यायचे बाकी आहेत.